नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण सुनंदा रेसिपीमध्ये बनवणार आहोत बीटरूटचा हलवा। कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी मी इथं सामग्री घेतली आहे। बीट मस्त स्वच्छ धुवून बारीक किसून घेतलंय। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक किसून घेतलंय। साखर घेतली आहे, साजूक तूप घेतलंय, काजू बदामाचे तुकडे घेतलेत। चला तर मंडळी आता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथं मी एक कढई घेतली आहे, त्यात आपण आता काजू बदामाचे तुकडे तुपात तळून घेऊ। हे बघा, आता आपण काजू बदामाचे तुकडे मस्त तळून घेऊ। फक्त 2 ते 3 मिनिटांपर्यंत तळून घ्यायचे, जास्त लालसर होऊ द्यायचे नाही। हे बघा मंडळी, मस्त 2 ते 3 मिनिटांपर्यंत मस्त आपण तळून घेतलेत। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। बघा तर मंडळी, आता आपण ह्याच उरलेल्या तुपात हे आपलं उरलेलं तूप त्यात टाकून घेऊ। आता आपल्याला त्यात बीटरूट टाकून देऊ। आता आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत मस्त असं परतवून घेऊ मंद आचेवर। बघा तर मंडळी, आता आपल्याला 3 मिनिटांसाठी मस्त जास्त वाफ काढून घ्यायची। बघा तर मंडळी, आता 3 मिनिट झालेत, आपण बघू। हे बघा अशा प्रकारे झाले। आता आपल्याला त्यात मी इथं गरम केलेलं दूध टाकते। हे बघा अशा प्रकारे आपण दूध टाकलं त्यात, कोमट दूध, जास्त गरमही नाही आणि जास्त गारही नाही। बघा तर मंडळी, अजून आपल्याला 2 मिनिटांपर्यंत मस्त असं झाकून ठेवायचंय। बघा तर मंडळी, आता आपण बघू। आता आपण ते दूध टाकलेलं ते मस्त बीटाने आटवून घेतलंय। आता आपल्याला त्यात साखर टाकायची आहे आणि काजू बदामाचे तुकडे तळून घेतलेले आणि मस्त एकजीव करून घेऊ त्यांना। मस्त असं एकजीव होऊ दिला, करून घेतला आपण। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपला बीटचा हलवा अगदी सोप्या पद्धतीत बनवून तयार आहे। तुम्हाला जर अशा अगदी सोप्या पद्धतीत नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।